नमस्कार मंडळी, तुमचं कार्टून फनी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, की जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर मंडळी, आज आपण बघणार आहोत बंट्या गेला पोरगी बघायला, धमाकेदार भन्नाट अशी मराठी कॉमेडी. तर चला पटकन ही गमतीशीर कॉमेडी व्हिडिओ चालू करूया. ए बंटे, तुझ्या लग्नासाठी आपण 15 पोरी पाहिल्या, पण एक पण पोरीनं तुझं तोंड पाहून लग्नासाठी हो नाही म्हणलं. ओ पप्पा, मी रोज कपडे धुवायच्या ब्रशनी तोंड घासतो, रोज फेअर लवली पोचतो तोंडाला. अजून काय करू मी ब्युटिफुल दिसण्यासाठी? अरे डुकरावाणी तोंडाच्या, आज तुला शेवटची पोरगी पाहायला चाललोय न. जर आजच्या पोरीनं तुला पसंत नाही केलं ना, तर मग तुला डायरेक्ट शेंदूर लावीन न, गावात सांड सोडून देईन. मग फिर लोकांच्या लग्नात डीजे पुढे नाचत न, गावात भंडाऱ्यांच्या पंक्ती वाढत. ओ डॅडी, आता जर माझं लगीन नाही ना जमलं तर मी एखादी पोरगी पळवून नेईन. अरे तोंडवाशा, पोरगी तर सोड, गावातलं काळं कुत्रंही तुझ्या मागं पळून नाही येणार. ऐ, माझ्या पोराच्या तोंडाला काही म्हणायचं नाही हा. माझं पोरग अजून चांगलं दिसलं असतं, पण ते ना तुमच्यावर गेलंय ना माकडावानी तोंडाचं. हा मॉम, अगदी बरोबर बोललीस तू. बंट्या भावा, मी आलो बघ. तुला कोणी बोलवलं? बंट्यानी. ऐ, तू आमच्या संग यायचं नाही, तू एक नंबरचा पनवती. तू मागच्या वेळेस आमच्या संग आलतास ना, तर याचं लगीन जमता राहिलं. हो काका, एवढं पण गरम नका हो. आधीच तुमच्या टकल्यावर केस नाही न, जास्त गरम झालात ना तर रहेल सहेल टकलं पण जळून जाईल तुमचं. ए गणप्या, चुप बसणार आहे तू. काय रे बंट्या, या रिकाम टेकड्याला त्याच्या घरी काम बीम नसतं का? केव्हाही उठला सुटला काय येतं त्याचं काळं तोंड घेऊन आपल्या घरी. ओ डॅडी, मित्र आहे तो माझा. मित्र नाही तो, जित्ता जागता पनवते हे पनवती. जाऊन दे ना डॅडी, एवढा वेळ येऊन दे त्याला आपल्या संग. काही शिल्लकचा शहाणपणा करणार नाही तो, काय बोलणार नाही, गप्प बसेल. येऊन दे एवढा वेळ. बंटे, तू बोलतोयस ना म्हणून आज घेतो याला सोबत नाही, आणि पोरीच्या घरी जाऊन काय शिल्लकचा शहाणपणा केला ना तर याला मी डोक्यावरच उचलून आपटीन. ओ बंट्याचं डॅडी, इथंच काय तमाशा करताय? जा ना तिकडे पटकन, लवकर जा पोरीच्या घरी, लवकर पोरगी बघून या, उशीर झालाय, जा लवकर. मॉम, तू पण चल ना ग आमच्या सोबत. कशाला तुझी मॉम? काही नको मॉम बीम, आधीच डोक्याला एक ताप आहे, अजून हे दुसरा कशाला सोबत न्यायचा? ऐ, काय बोललं? कुठं काय? काय नाही, मी काहीच नाही बोललो. मी बोललो तुझी तब्येत नाही ना बरी, म्हणून मग तू नको येऊ सोबत. असं तू घरीच आराम कर. बघ गणप्या, तुझ्या डॅडीला किती माझी काळजी आहे ते. मला घरी आराम करायला बोलतात. तुम्ही या जाऊन, मी आराम करते. तसं पण माझ्या पोटात दुखतंय, मला नाही जमणार यायला. ए बंटे, मी काय सांगतो ते नीट ऐक. पोरीवाल्यांच्या घरी गेल्यावर ना जरा टापटीप राहायचं आणि एकदम शुद्ध बोलायचं, ऐकलंस? ओ काका, मी आहे ना, मी घेईन सांभाळून बंट्याला. तुम्ही घाबरू नका, टेन्शन नका घेऊ तुम्ही, मी सांभाळून घेईन सगळं. तुला तर मी आधीच सांगतो, तिथं गेल्यावर गप गुमान बसायचं, तोंडातून एक शब्द बाहेर काढायचा नाही. जास्ती शिल्लकचा शहाणपणा केलास ना तर तुझं 32 दात पाडीन मी. जा ना मग तुम्ही लवकर, काय इथंच तमाशे करायचे आहेत? पुन्हा ऊन झालं ना तर तुमचं टक्कल गरम व्हायचं. जा लवकर. तुला जरा जास्तच काळजी आहे माझ्या टकल्याची. जातो ना, चल निघतो आम्ही आता, जातो. बंट्या, आज काय पण करून पोरगी पसंत करूनच ये. हो मॉम, तू टेन्शन नको घेऊ, डोंट वरी. आज मी पोरगी पटवूनच येणार आणि लग्न जमवूनच येणार. चला लवकर चला, नाहीतर मग परत ऊन व्हायचं न, माझं टकलं गरम व्हायचं. नाहीतरी तुझ्या मम्मीला माझ्या टकल्याची जाम काळजी आहे. चला मग काकू, जातो आता आम्ही. आज काय पण करून तुमची सूनबाई पसंत करून घेऊन येऊ आम्ही, काय पण करून. जा बंट्या जा, घेऊन ये माझी सूनबाई, जिले अपनी जिंदगी. जा बंट्या जा. काय हो पाहुणं, आलं का तुम्ही? कसं आहे, बरं आहे ना? काय हो, तुम्हाला दिसत नाही का आम्ही आलोय का नाही ते? ए चुप, एक खेकड्या, गप बस. हे माकड कोण आणलंय संग? मित्र आहे तो माझा मित्र. हे आमचे बाबा आहेत. नमस्कार बाबा.
नमस्कार. काय हो बाबा, लयच थकलेत वाटतं. बाबांचं खाणं न हगणं एकच ठिकाणी आहे वाटतं. एक खुळखुळे, गप्प बस ना तू. का तुझ्या पुढं आता पाया पडू का डोकं आपटू? ओ काका, डोकं नका आपटू, टकलं फुटून जाईल तुमचं. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. याचा पुढचा भाग लवकरच येईल. भेटू पुन्हा. बाय बाय.